नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता तंगलवाड, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA द्वितीय वर्ष पेपर क्रमांक 5 ग्रामीण भारतातील सामाजिक समस्या या पेपर मधील जे पहिले प्रकरण आहे संस्थात्मक समस्या, या प्रकरणाची आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 50 मार्काचा आहे. पहिल्या सत्राला 50 मार्क आणि दुसऱ्या सत्राला 50 मार्क, अशा प्रकारे एकूण 100 मार्काची परीक्षा एका वर्षामध्ये घेतली जाते. आणि यामध्ये पहिल्या सत्राला 2 पेपर, दुसऱ्या सत्राला 2 पेपर, अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण आपल्याला 4 पेपरची परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि या पेपर क्रमांक 5, 6, 7 आणि 8 यापैकी पहिले 2 पेपर, 5वा पेपर आणि 6वा पेपर हे तिसऱ्या सत्राला आणि 7वा आणि 8वा पेपर 4थ्या सत्राला, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला परीक्षा द्यायची आहे. साधारणतः विचार केल्यास आपल्या BAच्या 3 वर्गाचे एकूण 6 सेमिस्टर आहेत. फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर, सेकंड इयरला 2 सेमिस्टर आणि थर्ड इयरला 2 सेमिस्टर. त्यापैकी तिसरा आणि चौथा सेमिस्टर म्हणजे आपल्या वर्गाचं होय. मग यामध्ये या आपल्या तिसऱ्या सत्रामध्ये सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि भावी जीवनासाठी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. यामध्ये आपल्या तिसऱ्या सत्राचे जे पेपर आहेत 5 आणि 6, यामधला हा 5वा पेपर आहे. पेपरचं नाव आहे ग्रामीण भारतातील सामाजिक समस्या. आणि या पेपरमधील जो पहिला भाग आहे, पहिले प्रकरण, या पहिल्या प्रकरणामध्ये संस्थात्मक समस्या हे पेपरचं नावच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय समाजामध्ये अनेक सामाजिक संस्था आहेत. या सामाजिक संस्थेमध्ये कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्म संस्था, राज्य संस्था, शिक्षण संस्था, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्थांचा आपण अभ्यास करत असतो. आणि मग या संस्थांचा अभ्यास करत असताना ह्या ज्या सामाजिक संस्था आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे समाजामध्ये समाज व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी कार्य करतात. मग हे कार्य करत असताना यांच्यामध्ये कोणते बदल झाले, का झाले, त्याचे कारणे काय, परिणाम काय, या सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून घ्यावा लागतो. आणि यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये, प्रकरणाचं नावच आहे संस्थात्मक समस्या, म्हणजे ज्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था आहेत, या संस्थेच्या कोणकोणत्या समस्या आहेत, च्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. मग आपल्या विद्यापीठानं जो आपल्याला ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला 5 समस्यांचा या ठिकाणी विचार करायचा आहे. यामध्ये पहिली समस्या आहे ग्रामीण कुटुंबाचे विभेदीकरण, डिसऑर्गनायझेशन ऑफ रुरल फॅमिली. त्यानंतर पुढची आहे ग्रामीण महिलांच्या आरोग्यविषयक समस्या. तिसरी आहे ग्रामीण महिलांच्या शिक्षणाच्या समस्या. चौथी आहे कौटुंबिक हिंसाचार. आणि 5वी आहे हुंड्याची समस्या. अशा प्रकारे प्रामुख्याने 5 भागामध्ये आपल्याला या ठिकाणी या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. मग यातली जी पहिली समस्या आहे
ग्रामीण कुटुंबाचे विभेदीकरण या अनुषंगाने माझे विचार आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे। या प्रसंगी समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी, समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, समाजशास्त्र विषयाचे संशोधक आणि समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे माझे सर्व विद्यार्थी बांधव यांचे पुनश्च एकदा मी स्वागत करतो आणि मी माझ्या विषयाला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहत असताना जेव्हा आपण समग्र देशाचा विचार करू तेव्हा भारत हा खेड्यांचा देश आहे असं म्हटलं जातं। भारत हा खेड्यांचा देश म्हणून संपूर्ण जगभर ओळखला जातो। जवळपास 6,49,481 खेडे आपल्या भारतामध्ये आहेत आणि 2011च्या जनगणनेनुसार देशातील एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 69% लोक हे ग्रामीण भागामध्ये जीवन व्यतीत करत असतात। परंतु विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये झपाट्याने बदलत गेलेले शहरी जीवन आणि शहरांचा तीव्र वेगाने होत असलेला विकास यामुळे ग्रामीण जीवनाला हळूहळू हादरे बसायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि प्रामुख्याने हा ग्रामीण जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चिंतेचा विषय आहे असं मला वाटतं। कारण ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये जे होत चाललेलं स्थलांतर आहे, या स्थलांतरामुळे ग्रामीण जीवन संपूर्णपणे मोडकळीस येतं की काय अशा प्रकारची चिंता वाटायला लागलेली आहे। औद्योगिकरण, नागरीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत। आज प्रत्येक घराघरात टीव्ही पोहोचलेली आहे, प्रत्येक घराघरात 2-2, 4-4 मोबाईल आहेत, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे। या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रसार माध्यमामुळे जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात कोणती घटना घडली याची माहिती अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या जवळ येऊन पोहोचते। आज या कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण जग अतिशय संकटामध्ये असताना सुद्धा जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या घटना घडतात, कोण्या देशामध्ये किती लोक मरण पावले, ही माहिती आपल्याला अतिशय सहज घरी बसल्या बसल्या आपल्याला टीव्हीवर पाहता येते। वेगवेगळ्या चॅनलवर ही माहिती आपल्याला उपलब्ध आहे। म्हणजे मग तो माणूस ग्रामीण भागातला असो, शहरी भागातला असो, ही माहिती आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून ग्रामीण माणसाला शहरी जीवनाचं आकर्षण वाढत गेलं। शहरी जीवनातला जो झगमगाट आहे याच्याकडे साहजिकच ग्रामीण माणूस खेचला गेला आणि ग्रामीण जीवनावर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे परिणाम झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। म्हणून या ठिकाणी ग्रामीण जीवनाचा अभ्यास करत असताना यामध्ये जे वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या, ह्या बाबींचा अभ्यास करणे अत्यंत कर्मप्राप्त ठरते। अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होत असल्यामुळे ग्रामीण जीवनापुढे अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात। भारतीय ग्रामीण समाज हा संक्रमणाच्या अवस्थेतून जात असलेला आपल्याला पाहायला भेटतो। कारण यामध्ये पारंपरिक जीवन काही पूर्णपणे संपलेलं नाही। पारंपरिक विचार प्रक्रियेचा प्रभाव आजही ग्रामीण जीवनावर आहे आणि दुसरा मुद्दा, आधुनिक जीवनाची ओढ पण माणसाला लागलेली आहे। शहरी जीवनातील राहणीमान, वेशभूषा, केशभूषा या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण विचार करू, जेव्हा ह्या गोष्टी आपण पाहतो, साहजिकच जुन्या पारंपरिक विचारापेक्षा नवीन विचार, नवीन संस्कृती हे माणसाला खेचून घेते
आणि यामुळे साहजिकच ग्रामीण माणूस शहरी भागाकडे ओढल्या जात असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणून वेगवेगळ्या समस्या ग्रामीण जीवनासमोर उद्भवलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि प्रामुख्याने आपल्याला या व्हिडिओमध्ये फक्त कुटुंबाचे विभेदीकरण कशा प्रकारे झाले याच गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. अगदी आपण प्राचीन कालखंडापासून जर कुटुंबाचा जर अभ्यास केला तर भारतामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. विशेषतः ग्रामीण भागामध्ये तर संयुक्त कुटुंब पद्धती नक्कीच होती. आणि मग ग्रामीण जीवनाचा अभ्यास वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये के.एम. कपाडे असतील, इरावती कर्वे असतील, ए.आर. देसाई असतील, यांचा उल्लेख अतिशय प्राधान्याने करावा लागतो. कारण यांनी ग्रामीण जीवनाचा अभ्यास अतिशय जवळून अनुभवून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या संशोधनामधून ग्रामीण जीवनाचे खरे चित्र व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून संयुक्त कुटुंब हा ग्रामीण जीवनाचा आत्मा होता. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण कुटुंबामध्ये 3 पेक्षा अधिक पिढ्यांचे सदस्य राहत असलेली आपल्याला पाहायला भेटत होती. आजी आजोबा, त्यांचे मुलं, नातवंड, मग ह्या 3 पिढ्याचे लोक तरी किमान कुटुंबात राहत असत. परंतु अलीकडच्या काळात ह्या कुटुंबाचे स्वरूप बदलले आणि म्हणूनच की काय वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सामाजिक समस्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. आजीबाईचा बटवा जसा आपण म्हणतो त्याप्रमाणे आजी आजोबाकडून नातवंडावर होणारे संस्कार हे काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. आजी आजोबांची ओळख सुद्धा आहे की नाही हा सुद्धा कधी कधी मला प्रश्न पडतो. आजी आजोबा हे केवळ पाहुण्यासारखेच आपल्या घरी येतात ही विद्यमान भारतीय समाजाची अवस्था आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी का घडत गेल्या या गोष्टीचा आढावा घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण हे संयुक्त कुटुंब जे मोडकळीस आलं याला निश्चितच काही कारणे जबाबदार आहेत. आता प्रामुख्याने जी आपली मूळ संकल्पना आहे कुटुंबाचे विभेदीकरण ही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, विवाहाच्या माध्यमातून कुटुंब हे अस्तित्वात येतं. या कुटुंबात अनेक सदस्यांचा समावेश असतो. प्रत्येक सदस्याचा स्वभाव, मानसिकता, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सवयी, प्रत्येक गोष्टीचा प्राधान्यक्रम भिन्न भिन्न असलेला आपल्याला पाहायला भेटतो. विशेषतः कुटुंबातील पती पत्नीचे परस्पर संबंध आहेत. परस्परांना समजून घेणे, एकमेकाशी काळजी घेणे, समर्पणाची भावना असणे, एकमेकाबद्दल भावाभावामध्ये आदर, प्रेम, सहकार्य, जिव्हाळ्याचे संबंध अभिप्रेत असतात. परंतु काही कारणामुळे हळूहळू या कुटुंबाच्या विभेदीकरणाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला भेटते. भारतीय समाजामध्ये कुटुंब पद्धती जरी अबाधित असली तरी त्याचे स्वरूप मात्र या ठिकाणी बदलत गेलेले आपल्याला पाहायला भेटते. आणि ह्या वेगवेगळ्या कारणामुळे कुटुंबाचे विभेदीकरण होत गेलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि या कुटुंबाच्या विभेदीकरणामध्ये याचे परिणाम केवळ पती पत्नींनाच भोगावे लागतात असे नाही, तर कुटुंबातील सर्व सदस्यांना कुटुंबाच्या विभेदीकरणाचे परिणाम नक्कीच भोगावे लागतात मित्रांनो. म्हणून कुटुंबाचे जे विभेदीकरण झालं किंवा विलगीकरण झालं, या संयुक्त कुटुंबाचे जे लहान लहान तुकड्यामध्ये रूपांतर झालं, याचे कारणे काय, परिणाम काय हे पाहत असताना सर्वप्रथम आपण त्याच्या व्याख्या काय आहेत हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबाच्या विभेदीकरणाची व्याख्या सांगत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडलेली आहेत.
मतामध्ये काही जरी भिन्नता असली तरी सर्वसामान्यपणे ह्या सगळ्या व्याख्यांचा जो सार आहे तो मात्र पूर्णपणे एक असलेला आपल्याला पाहायला भेटतो. यामध्ये प्रामुख्याने RPF पॅरिस हे विचारवंत म्हणतात, मानवी संबंधाच्या पद्धती व यंत्रणा यांच्यातील असंतुलन म्हणजे सामाजिक विभेदीकरण होय. त्याचबरोबर थॉमस झेकिन यांचं म्हणणं आहे, समूहात सामाजिक वर्तन नियमांच्या प्रभावातील घट म्हणजे समूहातील सामाजिक वर्तन नियमांच्या प्रभावातील घट म्हणजे सामाजिक विभेदीकरण होय, अशा प्रकारचं मत थॉमस झेकिन यांनी मांडलेलं आहे. तर मेरिल यांच्या मते ज्या प्रक्रियेद्वारे सामाजिक संबंधामध्ये घट होत जाऊन ते नष्ट होत जातात, या प्रक्रियेला सामाजिक विभेदीकरण म्हणावं, अशा प्रकारचं मत मेरिल यांनी मांडलेलं आहे. तर मार्टिन न्यूमेर म्हणतात, कुटुंब विभेदीकरण समाजातील ऐक्य किंवा निष्ठेचा भंग होईल, तसेच सभासदातील पूर्वपार चालत आलेल्या संबंधामध्ये असंतुलन निर्माण होणे किंवा कुटुंबातील सजातीयता कमी होऊन वेगळेपणाची भावना विकसित होत जाणे म्हणजे कुटुंबाचे विभेदीकरण होय. अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारवंतांनी या ठिकाणी कुटुंबाच्या वेगवेगळ्या व्याख्या या सांगितलेल्या आहेत आणि या सर्व व्याख्यांचा थोडक्यात सार अतिशय मार्मिकपणे मार्टिन न्यूमेर यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात की आपल्यामध्ये असलेली ऐक्याची भावना नाहीशी होणे, आत्मीयता नष्ट पावणे आणि पूर्वीपासून सदस्यांमध्ये जे आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, आपुलकीचे जे नाते होते, या नात्यामध्ये वेगळेपणाची, दुराव्याची भावना किंवा विजातीयता निर्माण होणे म्हणजे कुटुंबाचे विभेदीकरण होय. अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे कुटुंबाच्या विभेदीकरणाची व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावरून आपल्याला कुटुंबाचे विभेदीकरण म्हणजे काय हे सहज लक्षात येतं असं मला वाटतं. मग आता या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे की हे जे कुटुंबाचं विभेदीकरण झालं किंवा कुटुंबाचं विभाजन झालं, या विभाजनाचे कारणे काय असावीत हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. यामध्ये कुटुंबाच्या विभेदीकरणाच्या कारणामध्ये पहिलं कारण आहे व्यक्तिवादी विचारसरणीत वाढ. तर मित्रांनो, जर आपण प्राचीन काळापासून जर पारंपरिक कुटुंबाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या देशामध्ये संयुक्त कुटुंबाचा पूर्णपणे प्रभुत्व होतं. या कुटुंबामध्ये एक कर्ता पुरुष असायचा आणि या कर्त्या पुरुषाच्या संपूर्ण नियंत्रणाखाली सगळ्या घराचा कारभार चालला जायचा. आपण रामायणामध्ये, महाभारतामध्ये बघितलेलं आहे. महाभारतामध्ये जे 5 पांडव असतात, या 5 पांडवामध्ये युधिष्ठिर हा सगळ्यात मोठा बंधू असतो आणि युधिष्ठिरांनी घेतलेले सगळे निर्णय आणि तिकडे कौरवामध्ये दुर्योधनाने सगळे घेतलेले निर्णय, हे सर्व भावांना त्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक असतं. चाहे ते बरोबर असो या चूक असो, त्यामध्ये काही देणं घेणं नाही. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्या कुटुंबाच्या प्रमुखाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे असं जरी वाटलं तरी त्याची अंमलबजावणी करणं कर्मप्राप्त होतं. ही संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये घरातल्या वडीलधाऱ्या माणसाबद्दल, श्रेष्ठाबद्दल असलेला आदर आणि त्याच्या शब्दाला न मोडणे ही जी संस्कृती भारतीय समाजामध्ये होती ती काळाच्या ओघात हळूहळू नष्ट होत गेलेली आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. त्यामुळे माणसाचे सगळे जीवनच हळूहळू बदलत गेले. अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा वाढता प्रसार आणि या शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमामधून देखील काही प्रमाणामध्ये व्यक्तिगत विचारसरणी वृद्धिंगत झाली. अशा प्रकारचा अभ्यासक्रमच कुठंतरी होता असं मला वाटतं. आणि यामुळे माणूस जेवढे शिक्षण घेत गेला किंवा शिकत गेला
त्या शिक्षणाच्या माध्यमातून कधी कधी माणूस हुकत गेला असंही म्हणावं असं वाटतं. कारण आपण पाहतो ग्रामीण भागातील अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जीवन जगणारे आई वडील आजही मोलमजुरीने काम करताना पाहायला भेटतात आणि त्याची मुले मात्र इकडं शहरी भागामध्ये अतिशय ऐशारामात जीवन जगतात. ही वैयक्तिक विचारसरणी जी आहे व्यक्तिवादी, फक्त माझा विकास झाला पाहिजे अशा प्रकारची जी मानसिकता आहे आणि ह्या मानसिकतेमधून या कुटुंबाच्या विघटनाला चालना मिळाली अशा प्रकारचा मला एक मुद्दा मांडावासा वाटतो. पुढचा मुद्दा आहे स्त्री शिक्षणाचा प्रसार. मित्रांनो, मध्ययुगीन कालखंडापासून जे स्त्री जीवन जे बंदिस्त बनत गेलेलं होतं, मध्ययुगीन म्हणण्यापेक्षा स्मृती काळापासून वेदोत्तर काळापासून अतिशय स्त्री जीवनाला उतरती कळा लागलेली होती. परंतु 18व्या शतकामध्ये जे नवीन वैचारिक वारे वाहू लागले, सुधारणेचे वारे वाहू लागले, नवीन प्रवाह निर्माण झाले आणि यामध्ये स्त्रीने शिक्षण घेतलं पाहिजे अशा प्रकारचा एक विचार प्रवाह भारतीय समाजामध्ये आला. त्यामध्ये महात्मा फुलेंचं नाव अतिशय आदराने घ्यावं असं मला वाटतं. मग धोंडू केशव कर्वे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांनी अतिशय आपलं आयुष्य वेचून स्त्री जीवनाला विशिष्ट दिशा देण्याचं कार्य केलं. आणि नंतर मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या भारतातील सर्व स्त्री पुरुषांना, ग्रामीण भागातल्या लोकांना शिक्षण कशा प्रकारे देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न शासकीय पातळीवर करण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली आणि म्हणून मग चूल आणि मूल हे जे स्त्रीचं कार्यक्षेत्र होतं ते काळाच्या ओघात बदलत गेलं आणि स्त्रिया ह्या शिक्षण घेऊन अर्थार्जनासाठी स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करू लागल्या आणि त्यामुळे मग चूल आणि मूल हे स्त्रीचं कार्यक्षेत्र बदललं आणि स्त्री ही नोकरी व्यवसायासाठी साहजिकच घराच्या बाहेर पडली आणि या घराच्या बाहेर पडलेल्या स्त्रीला आपली नोकरी, आपला व्यवसाय करून येऊन घरातील सगळ्या वाडवडिलांची सेवा करणे केवळ अशक्यप्राय झाले आणि यामुळे त्यांच्याकडे वेळ देणं त्यांना अशक्य झालं. मी वेळ देऊ शकत नाही असं म्हणणं साहजिकच आहे आणि त्यामधूनच मग एकमेकाबद्दलचे भावना बदलत गेल्या, एकमेकाबद्दलच्या अशा आकांक्षा बदलत गेल्या. स्त्रियांना निर्णय प्रक्रियेमध्ये संधी मिळाली आणि त्यामुळे आपण काहीतरी स्वतःचं विश्व निर्माण करावं ही भावना उदयाला आली आणि त्यातूनच पारंपरिक जे आपले कुटुंब आहे हे कुटुंब याचे जे स्वरूप आहे ते बदलत गेले असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे औद्योगिकरण. मित्रांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेती हा देशाचा मुख्य व्यवसाय आहे, नव्हे तर तो भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असंही म्हटलं जातं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक स्थित्यांतरं झालेली आपल्याला पाहायला भेटतात. भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, त्यानंतर 1990 नंतर खुले आर्थिक धोरण स्वीकारले, औद्योगिकरण, जागतिकीकरण, पाश्चिमात्यकरणाला प्रचंड वेगाने चालना मिळाली आणि यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या भारतामध्ये उभे केले आणि याचा परिणाम असा झाला की त्या धंद्यासाठी उद्योगांसाठी जे आवश्यक असलेलं मनुष्यबळ आहे ते ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतरित झालं. म्हणजे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने हे लोक शहरी भागामध्ये गेले आणि त्यामुळेच ग्रामीण भागाच्या कुटुंबाचे विभाजन झाले. तरुण पिढी हे शहरी भागामध्ये गेली आणि वृद्ध मात्र ग्रामीण भागामध्येच राहिले. त्यामुळे स्थलांतरित व्यक्तीमुळे कुटुंबाचं विघटन झालं किंवा विभजीकरण झालं असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे कुटुंबातील जो कुटुंब प्रमुख आहे यांचा दुजाभाव. आपण पाठीमागच्या मुद्द्यामध्ये पाहिलेलं होतं
की कुटुंब प्रमुखाला कुटुंबामध्ये अनेक साधारण असं या महत्व होतं. पारंपरिक कुटुंबामध्ये जो कर्ता असेल त्याचा शब्द प्रमाण असायचा, तो अंतिम शब्द असायचा, त्याचा निर्णय अंतिम असायचा. परंतु काळाच्या ओघामध्ये कुटुंब प्रमुखानेच आपल्या स्वार्थी प्रेरणेमुळे कुटुंबातल्या इतर सदस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायला सुरुवात केली. अनेक कुटुंबामधले जे कुटुंबातले कर्ते आहेत त्यांनी आपल्या नावावर वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या निर्माण केलेल्या आपल्याला ग्रामीण भागात पाहायला भेटतात. त्यामधून अनेक ठिकाणी वाद झालेले पण पाहायला भेटतात. आणि मग मी ही भावना जेव्हा या कुटुंब प्रमुखाची जरा वाढीस लागली आणि त्यामुळे मग साहजिकच या कुटुंबातल्या स्वार्थी प्रवृत्ती ही वाढीस लागल्यामुळे कुटुंबाचं विभेदीकरण झालं असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. कारण मी माझी बायको, माझे लेकरं एवढंच विश्व हा माणूस या ठिकाणी मानायला लागला आणि त्यामुळे मग कुटुंबाचं विभेदीकरण झालं असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. दुसरा मुद्दा आहे परस्परामध्ये मतभेद. साहजिकच आहे, जर कुटुंबातला प्रमुख व्यक्ती जर सोहित साधण्याचा प्रयत्न करत असेल तर साहजिकच मग इतर भाऊ त्यानंतर जावा असतील यांच्यामध्ये मतभेद वाढणे साहजिकच आहे. जाऊ ननंद भाऊ यांच्यामध्ये मतभेद वाढणारच. आणि ह्या मतभेद वाढल्यामुळे कुटुंबामध्ये सुप्त अशा प्रकारचा एक संघर्ष उदयाला येतो आणि या संघर्षामधून शेवटी कुटुंबाचं विभाजन झाल्याशिवाय राहणार नाही, हे साहजिकच आहे. म्हणून परस्पराबद्दल असलेली आत्मीयता, परस्पराबद्दल असलेला जिव्हाळा हा अत्यंत कुटुंबामध्ये गरजेचा आहे. आपुलकी, जिव्हाळा, प्रेम जर नसेल तर एकमेकांच्या सोबत विनाकारण राहण्यामध्ये काही मतलबच नाही, अर्थ नाही असं मला वाटतं. म्हणून या ठिकाणी लगेच माणूस निर्णय घेतो आणि कुटुंबातून वेगळा निघतो. अशा प्रकारे पारंपरिक कुटुंबाचं विभेदीकरण किंवा विभाजन झालं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे वाढती व्यसनाधीनता. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण कुटुंबाचा जर आपण अभ्यास केला तर पारंपरिक ग्रामीण कुटुंबाचं जीवन हे अत्यंत साधे होतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये इतरांबद्दल समर्पणाची भावना होती, संकुचित मनोवृत्ती नव्हती, आत्मकेंद्रितपणा नव्हता. पण हे सगळं काळाच्या ओघात वाढत गेलं. माणूस स्वार्थी बनला, आपमतलबी बनला, नीतिभ्रष्ट बनला आणि त्यामुळे सोहित कशा प्रकारे साधता येईल याकडे माणूस विशेष लक्ष देऊ लागला. आणि वेगवेगळ्या उद्योगधंदे निर्माण झाल्यामुळे माणसाला उत्पन्न मिळवण्याच्या संधी उपलब्ध झाल्या. माणूस अर्थार्जन करू लागला आणि जेव्हा अर्थार्जन करण्यासाठी ही तरुण पिढी बाहेर पडली, ही तरुण पिढी जेव्हा बाहेर पडली तेव्हा त्यांचा बाहेरच्या जगातील लोकांचा संपर्क आल्यामुळे, ग्रामीण भागातल्या लोकांचा शहरी भागातील लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचे काही स्वभाव, सवयी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्यावर प्रभावाने परिणाम होऊन ही पिढी व्यसनाधीनतेकडे वळली. आणि व्यसनाधीनतेकडे वळल्यामुळे आपला स्वतःचा उदरनिर्वाह भागवणे त्यांना केवळ अशक्यप्राय झाले. आणि मग हळूहळू त्यांनी आपल्या गावाकडील ज्येष्ठ मंडळींचा आदर बाळगणे तर सोडाच, पण त्यांच्या उदरनिर्वाहाची पण व्यवस्था करणे त्यांना केवळ अशक्यप्राय झालं. आणि त्यामुळे संयुक्त कुटुंबाचं विभाजन होत गेलं. यामध्ये तो शिक्षणाचा प्रभाव असेल की शिक्षणाचा अभाव असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कारणीभूत ठरलेल्या मला सांगाव्याशा वाटतात. कारण आपण म्हणतो की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. कधी कधी असंही होतं आणि कधी कधी खूप शिकलेले लोक सुद्धा वेड्यासारखे वागतात आणि यामध्येच अनेक समस्या उदयाला येऊन ह्या कुटुंबाचं विभेदीकरण झालं असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. पुढचा मुद्दा आहे स्थलांतराची वाढती प्रवृत्ती. मित्रांनो, आपण पाठीमागच्याच मुद्द्यामध्ये पाहिलेलं आहे की माणसाला ग्रामीण भागामध्ये कसल्याच प्रकारच्या सोयी सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष पूर्ण होत आहेत, तर ही मूलभूत सुविधा, पाण्याची सोय, विजेची सोय अजूनही ग्रामीण भागामध्ये नाही. पाईपलाईन केली जाते,
विहीर शासनाकडून येते, ते कुठं बांधली जाते, तिचं पाणी कुठं जातं कळत नाही. दर 4 वर्षाला 5 वर्षाला नवीन स्कीम येते, तिचं अंमलबजावणी काय होते हा अत्यंत वादाचा विषय आहे. आज तर दिवसेंदिवस दुष्काळ वाढत चाललेला आहे, पावसाचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणून खेड्यातील माणसाला पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. अनेक ग्रामीण स्त्रिया 2-2, 3-3 किलोमीटरवरून पाण्याचे हांडे डोक्यावर ठेवून येत असलेल्या जात असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे ग्रामीण माणसाचा उन्हाळ्यातला जवळपास 50% भाग म्हणजे मेहनत ही पाणी जमा करण्यात वेस्ट जाते. बाकीच्या गोष्टी तर दुय्यम आहेत. वीज ही सांगायची तुम्हाला वेगळी गरज नाही. मग अशा प्रकारच्या समस्या ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे ग्रामीण माणूस हा शहरी भागाकडे आकर्षिला गेला. आणि ससावरून साहजिकच आहे. जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपलं असं सांगता येतं की शहरी भागात सगळ्या गोष्टी उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि यामुळे हा माणूस शहरी भागाकडे आकर्षिला गेला. आणि आकर्षिल्या गेल्यामुळे साहजिकच ग्रामीण कुटुंबाचं विभाजन झालं आणि तरुण पिढी ही शहरी भागाकडे ओढली गेली. अशा प्रकारे स्थलांतर हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. मग त्यासाठी मग निमित्त व्यवसायाचा असेल, उद्योगधंद्याचा असेल, मजुरीचा असेल, कुठलंही असेल, परंतु या ना त्या कारणामुळे ग्रामीण माणूस हा शहरी भागाकडे ओढला गेला आणि ग्रामीण कुटुंबाचं विभाजन झालं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे नाविन्याचा स्वीकार. नाविन्य नकोसं कोणाला आहे? प्रत्येक माणसाला नाविन्याबद्दल ओढ असते. ग्रामीण कुटुंब हे पारंपरिक होतं. यामध्ये कुठल्याच प्रकारचं स्टँडर्ड नव्हतं. कुटुंबाचा आकार मोठे असल्यामुळे सगळ्याच सदस्यांना सगळ्या सुविधा देणं केवळ अशक्यप्राय होतं. ग्रामीण कुटुंबे विशेषतः आजही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे उत्पादन कमी, म्हणून उत्पन्न कमी आणि कुटुंबाचा खर्च वाढता. यामुळे ग्रामीण माणसाला सगळ्या सोयी उपलब्ध होऊ शकत नाहीत. आणि या सगळ्या सेवा सुविधा तरुण माणसाला, तरुण मुलांना हव्याशा वाटतात. आणि जेव्हा हे मिळत नाहीत तेव्हा हे घरातली मुलं घरामध्ये संघर्ष करतात, विरोध करतात. आणि विरोध करून मग आपला संसार वेगळा उभा करण्याचा प्रयत्न करतात. कुटुंबातील श्रेष्ठांबद्दल असलेला आदरभाव हा काळाच्या ओघात कमी कमी होत गेलेला आहे. याचं मूळ कारण आहे वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरण. भारतीय समाजात रूढी, प्रथा, परंपरा काळाच्या ओघात हळूहळू शिथिल होत चाललेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि यामुळे परंपरेच्या ह्या ओसरत्या प्रभावामुळे आणि नाविन्याचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती माणसामध्ये वाढत चाललेली असल्यामुळे हा जो आपले जे कुटुंब आहे या कुटुंबाचं विभेदीकरण झालं असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे व्यक्तिगत महत्वाकांक्षेत वाढ. व्यक्तिगत महत्वाकांक्षेमध्ये वाढ हा मुद्दा पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आम्हीपणाची जी भावना आहे ती काळाच्या ओघात नष्ट झाली. आम्ही म्हणण्याऐवजी मीपणाची भावना उदयाला आली. यामुळे मी आणि माझी पत्नी, मी आणि माझे मुलं, हम दो और हमारे दो, इसके सिवा कोई न हो, हा विचार प्रवाह माणसाच्या मनामध्ये अतिशय दृढ झाला. याचे कारणे पण तसेच आहेत. शहरी भागाचा संपर्क, दळणवळणाच्या साधनाचा वाढता प्रभाव, वेगवेगळे प्रसार माध्यम, यांच्यावरच्या मालिका. मला तर कधी कधी वाटतं ह्या टीव्हीवरच्या वेगवेगळ्या मालिकांनी
अतिशय भारतीय समाज जीवनाची वाट लावलेली आहे असं वाटतं. वेगवेगळ्या मालिका आपण मनोरंजनासाठी पाहतो, पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याच्यातून मनोरंजन होतं का, हा अत्यंत वादाचा मुद्दा आहे. जेव्हा आपण टीव्हीवरच्या मालिका बघतो, टीव्हीवरच्या मालिका पाहत असताना यामध्ये नैतिकता, आत्मीयता, जिव्हाळा संपूर्णपणे काळाच्या ओघात नष्ट झालेला आपल्याला पाहायला भेटतो. वाढता स्वार्थीपणा, संधी साधूपणा हा या मालिकेत आपल्याला पाहायला भेटतो आणि तेच बीज भारतीय समाज व्यवस्थेतल्या तरुण पिढीवर रोवले जात आहे. त्यामधून स्वार्थीपणा, आपमतलबीपणा, नीतिभ्रष्टपणा हे सगळे गुण भारतीय समाजातल्या तरुण पिढीमध्ये आपल्याला येत असलेले पाहायला भेटतात. म्हणून काळाच्या ओघामध्ये व्यक्तीची महत्वाकांक्षा वाढलेली आहे, मीपणा, वैयक्तिक स्वार्थ वाढलेला आहे, माझाच विकास झाला पाहिजे ही भावना वाढलेली आहे. आणि या भावनेमधून माणूस सोहित्य साधण्यासाठी घरातल्या इतर सदस्यांचा त्याग करतो आणि त्या कुटुंबातून बाहेर पडतो. त्यामुळे या कुटुंबाचे विघटन झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणून संयुक्त कुटुंबाच्या विघटनामध्ये व्यक्तिगत स्वार्थ हा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि पुढचा मुद्दा आहे वाढत्या गरजा. मित्रांनो, ग्रामीण जीवनामध्ये असलेला साधेपणा, त्यांच्या गरजा ह्या खूप मर्यादित आहेत. परंतु काळाच्या ओघात आपल्या ग्रामीण जीवनामध्ये नवनवीन गरजांचा शिरकाव झाला. राहणीमान बदललं, वेशभूषा बदलली, केसभूषा बदलली, वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक साधनं घरामध्ये आली, मोबाईल आला. आज ग्रामीण भागातल्या सुद्धा प्रत्येक मुलाला माझ्या हातात मोबाईल असावा अशा प्रकारची मानसिकता बनलेली आहे. त्याची गरज किती आहे, त्याचा उपयोग किती आहे, आपण त्याचा फायदा कशा प्रकारचा घेणार आहोत याबद्दल काही देणं घेणं नाही, परंतु मोबाईल असावा ही मानसिकता आहे. परंतु खऱ्या अर्थाने ग्रामीण कुटुंबाचं उत्पन्न खूप मर्यादित असतं आणि ह्या मर्यादित उत्पन्नामध्ये या सगळ्या प्रकारच्या गरजा भागवणं केवळ अशक्यप्राय आहे. मानवी गरजा अमर्याद आहेत आणि या गरजांची पूर्तता करणारे साधनं मात्र मर्यादित असलेले आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून माणसाला गरजांचा क्रम लावावा लागतो. प्राधान्याने क्रमाने कोणती गरज पहिली महत्वाची आहे ती गरज सोडवणे गरजेचं आहे, तिला पहिला क्रम द्यायला पाहिजे. परंतु तसं या ठिकाणी होत नाही. तरुण पिढी ही आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही की लगेच संघर्ष करायला उठते आणि या नवीन पिढीच्या सगळ्या गरजा भागवणे प्रमुखाला केवळ अशक्यप्राय झालेला आहे. हा कुटुंबप्रमुख अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. मग त्यामुळे असं घडतं कुटुंबामध्ये भेदभाव, नाराजी, संघर्ष घडलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यामुळे ग्रामीण कुटुंबाचं विभाजन होत असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे जमिनीचे तुकडीकरण. मित्रांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य जेव्हा भेटलं, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी आपल्या देशाची लोकसंख्या फार तर 36 ते 40 कोटीची आसपास होती. आज ही लोकसंख्या 130 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे फक्त 72 वर्षामध्ये. काळाच्या ओघात लोकसंख्या वाढली, पण त्या मानाने आपण आपला भूभाग वाढवू शकत नाही. देशाचं जे कार्यक्षेत्र आहे, हा जो नकाशा आहे आपला जो फिक्स ठरलेला आहे, याच्या बाहेर आपल्याला आपली सीमा वाढवता येत नाही. यामुळे माणसाने ज्या कसण्याच्या योग्य जमिनी आहेत त्या सगळ्या अक्वायर करण्याचा प्रयत्न केला, परंतु जसे जशी कुटुंबाची सदस्य संख्या वाढत गेली तशा प्रकारे भावाभावामध्ये जी जमिनीची वाटणी झाली, या वाटणीमुळे जमिनीचे लहान लहान भागात विभाजन झाले आणि जमिनीच्या तुकडीकरणामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचा उदरनिर्वाह भागणे
या लहान लहान तुकड्यावर केवळ अशक्यप्राय झाले. म्हणून ग्रामीण भागातला माणूस हा शहरी भागाकडे स्थलांतरित झाला. मजुरीच्या शोधामध्ये, रोजगाराच्या शोधामध्ये हा माणूस शहरी भागामध्ये गेला. त्यामुळे साहजिकच निसर्गतः या कुटुंबाचं विभाजन झालं असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे जाती व्यवसाय नामशेष झाले. हा मुद्दा त्या ठिकाणी तेवढाच महत्वाचा आहे. कारण प्राचीन भारतीय समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपला पारंपरिक जो वंश परंपरेने चालत आलेला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय करणे कर्मप्राप्त होते. तशा प्रकारची जाती व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची बंधनं होती, ती पाळणं कर्मप्राप्त होतं. परंतु देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, बुद्धिमत्तेप्रमाणे व्यवसाय, उद्योग धंदे करण्याची, नोकरी व्यवसाय करण्याची एक महत्वपूर्ण मोलाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे आपल्या भारतातली 12 बलुतेदारी आणि 18 अलुतेदारी हळूहळू हळूहळू हळू काळाच्या ओघात कमी कमी होत गेलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण या ठिकाणी जर पाहिलं हा मुद्दा, तर यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की हे पारंपरिक व्यवसाय नष्ट झाल्यामुळे माणूस नवीन व्यवसाय शोधण्यासाठी प्रयत्न करू लागला. तो शहरी भागामध्ये गेला आणि त्याने नवनवीन उद्योग उभे केले आणि यामुळे ग्रामीण कुटुंबाचं विभाजन झालं असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे रोजगाराच्या कमी संधी. हा जो मुद्दा आहे यामध्ये ग्रामीण भागामध्ये संपूर्ण जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये मिळणारा रोजगार हा हंगामी स्वरूपाचा असतो. खरीप हंगाम आणि रबी हंगाम या दोनच काळामध्ये ग्रामीण भागात रोजगार मिळतो आणि इतरत्र वेळी मात्र रोजगार उपलब्ध होत नाही. यामुळे ग्रामीण भागातला माणूस हा रोजगार मिळवण्यासाठी, रोजगाराच्या नवीन संधी शोधण्यासाठी शहरी भागाकडे स्थलांतरित झाला आणि अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण माणूस शहरी भागात गेल्यामुळे ग्रामीण जीवन हे विघटित झालेलं आपल्याला पाहायला भेटतं.